मंडळी, वसई विरारच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक प्राचीन वास्तू सध्या या दगडखाण माफियांच्या विळख्यात सापडल्याचं धक्कादायक वास्तव अवैध खाणीविरोधात आवाज उठवणारे आत्माराम पाटील यांच्या निर्घृण हत्येनं उघड झालंय. विरार पूर्वच्या शिरगावजवळील गडगापाडा परिसरातही भयंकर घटना घडली आणि त्याच परिसरात तब्बल 489 वर्ष जुनी असलेली ऐतिहासिक पिंज्याची माडी उभी आहे आणि तिच्याच पायथ्याशी बेकायदेशीर दगडखाण सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वसई विरारमधील प्राचीन आणि ऐतिहासिक धरोहर हे माफिया कशा प्रकारे गिळंकृत करतायत याचं भयान वास्तव मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ही ती दगडखाण आहे ज्या ठिकाणी काल मंडळ अधिकारी पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यांच्यासोबत असलेले एक स्थानिक ग्रामस्थाला येथील खदान माफियानं अमानुषपणे दगडाने ठेचून हत्या केली होती. हीच ती दगडखाण आहे. आपण जर बघितलं तर ही दगडखाण पूर्णपणे जो डोंगर आहे हे त्यांनी गिळंकृत केलेलं आहे आणि त्याच्यावरती जो दिसतोय एक ऐतिहासिक अशी वास्तू आहे, पिंज्याची माडी त्याला म्हणतात. ही पिंज्याच्या माडीचं वैशिष्ट्य सांगाल तर पोर्तुगीजांचं 500 वर्षापूर्वी इथं अंमल होतं, राज्य होतं, वसईचा किल्ला होता आणि या ठिकाणी विविध भागामध्ये त्यांनी अशा माडी बनवल्या होत्या जिथे रखवालदार राहायचे. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही ऐतिहासिक वास्तू नेस्तानाबूत होत असताना येथील स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि पुरातत्व विभाग हे डोळे बंद करून बसलेलं होतं का? त्यांना अशा वास्तू दिसत नाही आहे का? जर ही अशी घटना झाली नसती तर कदाचित 2 ते 3 महिन्यामध्ये हा जो माडी आहे ही पूर्णपणे ढासळली असती आणि ऐतिहासिक म्हणजे जवळपास 489 वर्षाची ही वास्तू अस्तित्वासह संपली असती. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, विरार.